अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। मग बघा, आपण दररोज सकाळी आणि संध्याकाळी नित्य नियमाने आपल्या देवघरामध्ये दिवा लावत असतो। असंख्य लोक अशी आहेत की जी अखंड ज्योत लावतात। म्हणजे सकाळी लावलेली ज्योत ही बऱ्याच घरांमध्ये 8 दिवस टिकते, बऱ्याच घरांमध्ये 4 दिवस टिकते, तर बरीच लोक सकाळी लावलेला दिवा जो आहे हा दुसऱ्याच दिवशी बदलतात। एकतर दिवा बदलतात किंवा दिव्यातील वात बदलतात। सकाळी लावलेला जो दिवा आहे हा रात्रभर पेटता ठेवतात। तर बरीचशी अशी लोक आहेत जी सकाळी वेगळा दिवा लावतात आणि संध्याकाळी वेगळा दिवा लावतात। आता प्रत्येक जण आपापल्या प्रथेनुसार परंपरेनुसार ह्या ज्या काही दीपदानाच्या गोष्टी आहेत त्या करत असेल। पण तुम्हाला माहिती आहे का, सर्व दानांपैकी जसं अन्नदान सर्वश्रेष्ठ दान मानलं जातं, त्याच्याच खालोखाल असणारं दीपदान। बघा, दीपदान हे पुण्य मिळवण्यासाठी, घरातील नकारात्मक शक्ती घराच्या बाहेर काढण्यासाठी, घरात लक्ष्मीला अखंड स्वरूपाने प्रसन्न करण्यासाठी आणि आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या घरामध्ये, घरातील प्रत्येक सदस्याची भरभराट होण्यासाठी दीपदान हे सर्वात श्रेष्ठ दान मानलं जातं। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत प्रभावी अशा काही सेवा किंवा अशा काही गोष्टी सांगणार आहे। जर दररोज संध्याकाळी तुम्ही दिवा लावत असाल किंवा देवघरामध्ये जर तुम्ही दिवा तेवत ठेवत असाल, तर सायंकाळच्या वेळी तुम्हाला या काही सेवा करायच्या आहेत किंवा हे काही मंत्र म्हणायचे आहेत। या मंत्राच्या पठणाने तुमचा किती मोठा शत्रू असेल तर तो नष्ट होईल। शत्रू पीडा तुमच्या आयुष्यातून कायमची दूर जाईल। घरामध्ये नेहमीच भरभराट होईल, सकारात्मकता येईल। तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कुठलीही एखादी वाईट शक्ती त्रास देत असेल, कुणी सतत नजर लावत असेल, तर ह्या सगळ्या वाईट शक्तींचा या उपायाने अंत होईल। बघा, आता तुम्हाला मी काही गोष्टी सांगणार आहे। जर संध्याकाळच्या वेळी म्हणजे जो तुम्ही दिवा लावताय त्या दिव्यासोबत जर या गोष्टी करायला सुरुवात तुम्ही जर केली तर नक्कीच तुमचा भाग्योदय घडून येईल। जीवनात तुमचे जे काही वाईटाचे दिवस आहेत हे बदलून जातील आणि सगळे चांगले दिवस जे आहेत ते यायला सुरुवात होईल। आता सगळ्यात पहिला दिवा मी तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी सांगणार आहे। लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, घरात धनाची आवक नेहमी वाढती ठेवण्यासाठी, घर नेहमी कर्जांपासून, कर्ज जे होत असेल किंवा आधी कधीही तुम्ही कर्ज घेतलं असेल किंवा भविष्यात कधीही कर्ज घेऊ लागू नये म्हणून कर्जमुक्ती आपल्या घरामध्ये नेहमी राहण्यासाठी हा उपाय तुम्हाला अत्यंत प्रभावी ठरेल। यासाठी काय करायचं तर छान एक मातीची पणती किंवा कुठलाही दिवा तुम्हाला घ्यायचा आहे। या दिव्यामध्ये तुम्हाला 4 वाती, बरोबर चहूबाजूने 4 वाती घालायच्या आहेत। सगळ्यात पहिले एक छोटी प्लेट घ्यायची आहे। प्लेटमध्ये तुम्हाला एक मूठभर हळद घालायची आहे। हाताच्या मुठीत मावेल एवढी, अर्धी मूठ असेल तरीही चालेल। तुम्हाला त्या प्लेटमध्ये जी सुकी हळद असते ही हळद घालायची आहे मुठीने। यावरती तुम्हाला 7 मिठाचे खडे ठेवायचे आहेत आणि या मिठाच्या वरती म्हणजे हळद आणि मिठाच्या वरती तुम्हाला हा दिवा लावायचा आहे। हा दिवा लावायचा आहे घराच्या उंबरठ्यासमोर। घराचा उंबरठा, आता हा घराचा उंबरठा आहे, हा आतला भाग आहे आणि हा बाहेरचा भाग आहे। तर जो बाहेरचा ओटीचा पायरीचा जो भाग आहे तर त्या भागात उत्तर पूर्व कुठल्याही दिशेला, उजव्या डावीकडे कुठल्याही दिशेला, फक्त उंबरठ्याच्या समोर तुम्हाला हळद आणि मिठावरती हा चौमुखी दिवा लावायचा आहे। तिथे आसन घालून तुम्हाला बसायचं आहे। त्यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला कोरडी हळद घालायची आहे, 2 लवंगा घालायच्या आहेत, 2 हिरवे वेलदोडे आणि तुम्हाला या दिव्यामध्ये 7 मिठाचे खडे घालायचे आहेत आणि हा दिवा तुम्हाला कंटिन्यू रात्रभर प्रज्वलित राहील याची काळजी घ्यायची आहे। कमीत कमी तुम्हाला 7 दिवस, शुक्रवारपासून किंवा मंगळवारपासून हा उपाय करायला सुरुवात करा। शुक्रवारी जरी तुम्ही केला तरी 7 दिवस तुम्हाला दररोज याच ठिकाणी असा हा दिवा लावायचा आहे। मंगळवारपासून जर तुम्ही केला तर हा मंगळवार सुरू झाल्यापासून पुढच्या मंगळवारपर्यंत कमीत कमी 7 दिवस तुम्हाला हा हळदीवरती, मिठावरती असा चौमुखी दिवा घराच्या उंबरठ्यावर प्रज्वलित करायचा आहे। तिथे बसून तुम्हाला लक्ष्मीची साधना करायची आहे। महालक्ष्मी अष्टकम किंवा कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे। आता आज संध्याकाळी मी हा दिवा लावला, दुसऱ्या दिवशी सकाळी उठलात, अंघोळ केली की त्याच्यानंतर हा उंबरठ्याच्या बाहेर असणारा जो दिवा आहे
हा दिवा घासण्यासाठी घ्या. दिव्यातील वाती ज्या आहेत त्या झाडाखाली ठेवून द्या. दिव्याखाली घातलेली जी हळद आणि मीठ आहे हे एका बाउलमध्ये पाणी पाणी घ्यायचं आहे किंवा एखादा मग घ्या, बादली घ्या, त्याच्यामध्ये पाणी घ्या. पाण्यामध्ये हे मीठ हळद सोडून द्या. ते व्यवस्थित मिक्स करा आणि रात्रभर अभिमंत्रित केलेलं हळदीचं आणि मिठाचं हे पाणी आहे हे घराच्या बाहेर एखादं झाड असेल त्या झाडाला अर्पण करा. याने नेहमी तुमच्या घरात लक्ष्मी खेळती राहील, धन धान्यात वाढ होत राहील, लक्ष्मी प्रसन्न राहील आणि तुमच्या घरामध्ये नेहमीच बरकत येईल. यानंतरचा दुसरा उपाय जो आहे हा आहे शत्रुपीडा दूर करण्यासाठी. आपल्या घरात, आपल्या कुटुंबात, आपल्या आजूबाजूला किंवा आपण स्वतः असं कुणीच नाही की ज्याला शत्रूचा त्रास नाही. कधी घरातल्याच माणसांकडून त्रास असतो, कधी शेजारच्या व्यक्तींकडून त्रास असतो, कधी नातेवाईकांकडून त्रास असतो, कधी मित्र आणि मैत्रिणींकडून त्रास असतो. म्हणजे त्रास हा असतो ज्याला आपण शत्रुपीडा असं म्हणतो की त्या सतत शत्रूंचा त्रास होत आहे, सतत शत्रुपीडा पाठी लागलेली आहे. शत्रुपीडा ही सर्व पिढ्यांपेक्षा सर्वात भयानक पीडा मानली जाते आणि ही पीडा खरं तर कधीच नसावी. जर अशी पीडा तुमच्या पाठी लागली असेल तर ती दूर करण्यासाठी हा अत्यंत प्रभावी उपाय. संध्याकाळी आपण देवघराच्या समोर जो दिवा लावतोय त्याच दिव्यात तुम्ही हा उपाय करू शकता किंवा एखादा वेगळा दिवा घ्या. हा दिवा देखील देवघराच्या समोर तुम्हाला लावायचा आहे. तुम्हाला तिथे एक आसन घालून बसायचं आहे. नित्यनियमाने आपण देवघरामध्ये जी काही देवपूजा करतोय ही सगळी देवपूजा व्यवस्थित करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला 7 अख्ख्या काळ्या मिऱ्या घ्यायच्या आहेत. गोल असणाऱ्या छानपैकी 7 काळ्या मिऱ्या घ्यायच्या आहेत. 7ही काळ्या मिऱ्या ज्या तुम्ही घेतलेल्या आहेत ह्या तुम्हाला उजव्या हाताच्या मुठीत हाताची मूठ बंद करायची आहे. तुमच्या घरातील सदस्याला ज्यांना कोणाला नजर लागलेली आहे किंवा ज्यांना पीडा लागलेली आहे त्यांच्यावरनं प्रत्येकावरनं 7 काळे मिऱ्या तुम्ही कितीही व्यक्तींवर उतरवू शकता. त्या प्रत्येक व्यक्तीवरून घरातल्या 4ही कोपऱ्यांना ह्या 7ही काळ्या मिऱ्या तुम्हाला स्पर्श करायच्या आहेत. त्याच्यानंतर ह्या 7ही काळ्या मिऱ्या ज्या आहेत त्या एका प्लेटमध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित ठेवायच्या आहेत. एक वाटी वगैरे घ्या. आता पहिली काळी मिरी घ्यायची, 3 बोटांमध्ये ठेवायची. कालभैरव अष्टकम म्हणायचं. बघा कालभैरव अष्टकम जे आहे हे शत्रूंना नष्ट करण्यासाठी, शत्रुपीडा दूर करण्यासाठी खूप प्रभावी असतं. कालभैरव अष्टकम म्हणायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला शत्रुपीडा दूर करण्यासाठी त्या काळ्या मिऱ्यात प्रार्थना करून तो दिव्यात अर्पण करायचा आहे. असे 7 घेतलेले 7ही काळे मिरी एक एक करत अभिमंत्रित करत कालभैरव अष्टकमाचं पठण करून तुम्हाला अभिमंत्रित करून त्या दिव्यात अर्पण करायचे आहेत. हा उपाय तुम्ही सलग 21 दिवस केल्याने तुमच्या आयुष्यातील कितीही मोठी शत्रुपीडा दूर होईल, नजरबाधा यांपासून घराची नेहमी मुक्तता होत राहील आणि तुमच्या आयुष्यामध्ये नेहमीच शत्रुपीडा जी आहे ही तुमच्यापासून लांब जाईल किंवा दूर होत राहील. ठीक आहे. यानंतरचा तिसरा उपाय हा घरात धनदौलत आणण्यासाठी, न येणारा पैसाही आपल्या घराकडे खेचून आणण्यासाठी हा तिसरा उपाय. यासाठी काय करायचं तर आपल्याला एक छान दिवा घ्यायचा आहे. रेग्युलर रोज नियमाने संध्याकाळी देवघरात दिवा लावताय तोच दिवा घेतला तरीही चालेल. देवघरात छानपैकी दिवा लावून घ्यायचा. नाही तुम्हाला वेगळा दिवा लावायचा तर वेगळा दिवा घ्या. तोही देवघराच्या समोर तुम्हाला लावायचा आहे. यानंतर तुम्हाला आता ज्या वस्तू सांगतेय त्या वस्तू घ्यायच्या आहेत. सगळ्यात पहिले तुम्हाला एका वाटीमध्ये थोडेसे एक चिमूटभर बडीसोप, कच्चे बडीसोप घ्यायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला जे हिरव्या वेलचीचे दाणे असतात हे तुम्हाला 7 हिरव्या वेलचीचे दाणे घ्यायचे, 7 अख्ख्या लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि त्याच्यासोबत तुम्हाला 7 तुरटीचे खडे घ्यायचे आहेत. हे सगळं साहित्य एका प्लेटमध्ये तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्यानंतर माता लक्ष्मीचं स्मरण करत घरामध्ये आर्थिक वृद्धी होण्यासाठी प्रार्थना करत तुम्हाला यातील एक लवंग दिव्यात अर्पण करायचं. पुन्हा दुसरं लवंग घ्यायचं. महालक्ष्मी माझ्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आणि घराची भरभराट होऊ दे, घरामध्ये अखंड स्वरूपाने लक्ष्मी तुझा वास राहू दे, माझ्या घराची प्रगती होऊ दे आणि घरामध्ये नेहमीच पैसा येऊ दे, घरामध्ये नेहमी बरकत राहू दे असं म्हणायचं आहे. आणि ओम ह्रीम श्रीम ह्रीम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करायचा आणि ती लवंग त्या दिव्यातील तेलामध्ये अर्पण करायची. असे 7ही लवंग, 7ही वेलदोडे, 7ही तुरटीचे खडे आणि बडीसोप हे सगळं एक एक करत दिव्यात अर्पण करायचं आहे. आणि हा लावलेला जो दिवा आहे हा तुम्हाला देवघरामध्ये रात्रभर अखंड प्रज्वलित ठेवायचा आहे.
आता हा उपाय तुम्ही प्रत्येक आठवड्यातून एकदा म्हणजे महिन्यातून 4 वेळा करा. शुक्रवार केला तर प्रत्येक शुक्रवारी, 1 महिन्यात 4 शुक्रवार येतात, 4 शुक्रवारी. मंगळवारी केलाय तर एका महिन्यामध्ये 4 मंगळवार येतात, 4 मंगळवारी. गुरुवारी केला एका महिन्यात 4 गुरुवार येतात, 4 गुरुवारी. बुधवारी जेव्हा तुम्हाला पाहिजे तेव्हा करा, पण शक्यतो लक्ष्मीचे जे दिवस असतात त्या दिवशी करा. आणि आठवड्यातील 4 दिवशी म्हणजे आठवड्यातील 1 दिवशी म्हणजे महिन्यातील 4 वारी हा उपाय आवर्जून करा. याने नेहमी तुमच्या घरामध्ये लक्ष्मी प्रसन्न राहील, घरामध्ये नेहमी धनाची आवक वाढती राहील, घराची भरभराट होत राहील आणि तुमच्या सर्व समस्या नष्ट होऊन तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचा वास राहील. 3 उपाय सांगितलेले आहेत, तिघांपैकी कुठलाही उपाय तुम्ही करू शकता. आता चौथा आणि शेवटचा उपाय सांगते, जो शत्रूला कायमचा आपल्या आयुष्यातून दूर करण्यासाठी आहे. कायमचा दूर करण्यासाठी. यासाठी बघा, कुठलाही दिवस चालेल, कुठलाही दिवस, आठवड्यातील कुठलाही दिवस घ्या. देवघराच्या समोर एक छान दिवा लावा. रेग्युलर जो दिवा लावतोय तो लावायचा. दिवाबत्ती पूजा सगळी करून घ्यायची आणि त्यानंतर एक दुसरा दिवा घ्यायचा. देवघरात हा दिवा लावून घ्यायचा. त्यानंतर 7 तमालपत्र घ्यायचे. जे तमालपत्र घेतलेले आहे त्या तमालपत्रावरती काळ्या पेनाने, मार्कर, स्पेशल, ग्लिटर कुठलाही चालेल, जो कुठला पेन घेतलेला आहे त्या पेनाने त्या तमालपत्रावरती शत्रूचं नाव लिहायचं आहे. शत्रूचं नाव लिहायचं 7ही तमालपत्रांवरती आणि त्याच्यानंतर 7ही तमालपत्र एक एक करत तुम्ही लावलेल्या दिव्यामध्ये जाळायचं आहे. दिव्यातील जी ज्योत प्रज्वलित आहे त्या दिव्यात ते शत्रूचं नाव लिहिलेलं हे तमालपत्र प्रज्वलित जाळायचं आहे. असं हातात पकडून त्या दिव्यावरती पकडा, ते बरोबर पेटत जाईल, प्रज्वलित होत जाईल. एक बाजूला प्लेट ठेवा. जसं ते संपत येईल किंवा जसं ते पूर्ण त्याची राख होतील तसं ते त्या प्लेटमध्ये घाला. अशा 7ही तमालपत्र एक एक करत तुम्हाला पेटवायचे आहे. शत्रूचं नाव लिहून पेटवायचे आहेत आणि त्याची जी राख तयार होईल, विभूती तयार होईल, ही तुम्हाला घराच्या बाहेर जाऊन दक्षिण दिशेला अशी फुंकून टाकायची आहे. हात झटकायचे आहेत आणि घरात यायचं आहे. हा उपाय तुम्ही महिन्यातून एकदाही करू शकतात. तुम्ही आठवड्यातून एकदा, तुम्हाला जेवढे दिवस करायचा तेवढे दिवस करू शकता. पण तुम्हाला नक्की सांगते की या उपायाने कितीही मोठा शत्रू तुमच्यासमोर गुडघे टेकेल. तुमचा कितीही मोठा शत्रू असेल तर तो नक्कीच 100% खात्रीने सांगते की तुमचा पिछा सोडेल, तुम्हाला त्रास देणं थांबवेल आणि तुमच्या आयुष्यातील कितीही मोठी शत्रुपीडा असेल तर ती संपेल. 3-4 उपाय सांगितलेले आहेत. कुठलाही एक उपाय आवर्जून करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.